चौथ्या तरंगामध्ये आम्हाला वेदांताचे सिद्धांत व्यवस्थितपणे समजून देण्यासाठी ग्रंथकारांनी एक कथानक तयार करून त्या कथानकातून गुरु शिष्याचा संवाद सांगून आपल्याला हे वेदांताचं तत्त्वज्ञान समजून सांगण्यासाठी काय दिलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे. कथानक असा आहे, शुभसंतती नावाचा राजा, त्याला 3 पुत्र, तत्वदृष्टी, अदृष्टी, तर्कदृष्टी हे 3 जण गुरुकडे जातात, गुरुची सेवा करतात, गुरुंना प्रसन्न करून घेतात आणि मग गुरुंना प्रसन्न झाल्यावर गुरुंनी विचारलं तर तुम्ही कशासाठी आलात बाबा, काय हवं आहे. मग त्यांनी सांगितलं की आम्हाला संसार दुःखांनिमित्त म्हणून प्राप्ती व्हावी अशा अपेक्षेने आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. कृपा करा आणि संसार दुःखातून मुक्त होण्याचा परमानंदाच्या प्राप्तीचा आम्हाला काही काय सांगा, उपाय सांगा. असे विचार केला की त्यांना दुःखाची निमित्त परमानंदाची प्राप्ती व्हावी असं वाटते, म्हणजे यांना मोक्षाची इच्छा आहे आणि मोक्ष हा ज्ञानानेच प्राप्त होत असतो. म्हणून आपण यांना ज्ञान सांगितलं पाहिजे. ज्ञान म्हणजे कुठं ते पोटभराचं ज्ञान नाही, मुक्तीला कारण असणारं ज्ञान ते म्हणजे जीवब्रह्मैक्य ज्ञान. त्यांना जीवब्रह्मैक्याचं ज्ञान सांगितलं पाहिजे. अशा उद्देशाने मग श्रीगुरूंनी सांगितलं आहे तुम्हाला की दुःखातून निवृत्त होण्याची परमानंदाच्या प्राप्तीची जी इच्छा होते ना, हा तुमचा भ्रम आहे. कसं काय भ्रम? कारण दुःख जर तुमच्या ठिकाणी असतं तर त्याच्या निवृत्तीची इच्छा व्हायला पाहिजे. दुःख तुमच्या ठिकाणी नाहीच आणि त्याची निवृत्तीची इच्छा होते आणि परमानंद तुम्हाला प्राप्तच आहे, तुमचं स्वरूपच आहे परमानंद, तुमचा आत्मा परमानंद रूपच आहे आणि परमानंद रूप असताना तुम्हाला त्याची प्राप्तीची इच्छा व्हायला म्हणजे भ्रम आहे सगळा. काय मग शिष्याने विचारलं की महाराज माझा आत्मा परमानंद रूप आहे का, मी ब्रह्मरूप आहे का? हां, तूच ब्रह्मरूप आहेस आणि तू ब्रह्मरूप असताना परमानंद रूप असताना जे तुला परमानंदाची प्राप्तीची इच्छा होते त्या अर्थी तुझा काय भ्रम आहे. तू भ्रम काढून टाक, आनंद तुला प्राप्तच आहे, तूच आनंद स्वरूप आहेस, तुझा आत्मा आनंद स्वरूप आहे. असं सांगितल्यावर माझा आत्मा आनंद स्वरूप आहे म्हटल्यावर शिष्याने शंका केली, माझा आत्मा कसं काय आनंद रूप? आत्मा जर आनंद रूप असता तर मग विषयाची प्राप्ती झाल्यावर आनंद होतो, तो व्हायला नाही पाहिजे. अनुकूल विषय प्राप्त झाल्याच्यानंतर अनुकूल विषय प्राप्ती झाल्यावर आनंद होतो का नाही? नाही होत? होतो का नाही? हां, गुलाबजामुन खाल्ल्यावर आनंद होतो की नाही? हां, रसाची पंगत असल्यावर आनंद होतो की नाही? म्हणजे अनुकूल विषय प्राप्त झाला की आनंद होतो, मग तो व्हायला नाही पाहिजे. ज्या अर्थी विषय प्राप्ती झाल्यावर आनंद होतो त्या अर्थी मला असं वाटतं की विषयातच काय आनंद. मग श्रीगुरूंनी सांगितलं आहे तसं नाही बाबा. ज्या वेळेला आपल्याला विषयाच्या प्राप्तीची इच्छा होती त्यावेळेला इच्छा ही रजोगुणाचं कार्य आहे, रजोगुणाची वृत्ती आहे लक्षामध्ये, आणि त्या इच्छेमुळं वृत्ती चंचल होते. चंचल वृत्ती झाली त्याच्यामध्ये सुद्धा अनुभवाला येत नाही. मनुष्य मग त्या अनुकूल वाटणाऱ्या विषयाच्या प्राप्तीसाठी धडपडतो आणि विषय प्राप्त झाला की मग काही क्षणभर ती वृत्ती काय होत असते, स्थिर होत असते. आणि स्थिर झालेली वृत्ती ती अंतर्मुख आत्म्याकडे जाते आणि आत्म्याकडे गेली की त्या अंतर्मुख झालेल्या आत्माकार झालेल्या त्या वृत्तीमध्ये आत्म्याच्या आनंदाची प्रतीती आहे. पण ही वृत्ती अंतर्मुख होणं आणि त्या वृत्तीमध्ये आत्म्याच्या आनंदाची प्रतीती येणं आणि विषय प्राप्ती होणं एकाच काळात घडत असल्यामुळं लोकांना असं वाटतं की हा आनंद कशाचा आहे, त्या प्राप्त झालेल्या विषयाचाच आहे. पण तो आनंद विषयाचा नसतो. विषय प्राप्ती झाल्यामुळं क्षणभर वृत्ती स्थिर होत असते, स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये आत्म्याच्या आनंदाची प्रतीती येत असते. वास्तविक तो आनंद कशाचा असतो, आत्म्याचाच आनंद असतो. विषय भोगताना सुद्धा विषय भोग काळामध्ये जो आनंदाचा प्रत्यय येत असतो तो आनंद हा विषयाचा नसतो, तो कशाचा असतो, आत्म्याचाच आनंद असतो, तो आत्मानंदच असतो असं सांगितलं. आठवतं का तुम्हाला? हां, विषयात आनंद नाहीच आहे. विषयात काय आनंद नाहीच आहे. विषयात आनंद कसा नाही त्याचं पण विस्तारानं सांगितलं. मग हे सगळं सांगून झाल्याच्या नंतर शिष्य शंका करतो. आता शिष्य काय म्हणतो, बरं ठीक महाराज, ज्यांना माहीत नाही की आत्मा आनंद रूप आहे म्हणून विषयात आनंद आहे असं जे मानतात अज्ञानपणानं, ज्यांना आत्म्यात आनंद आहे असं ज्ञान नाही, असे लोक
विषयातच आनंद मानतात आणि मग विषयात आनंद मानित असल्यामुळं त्यांना विषय प्राप्तीची इच्छा होते आणि विषय प्राप्त झाला की ते विषय प्राप्तीचाच म्हणावा आनंद आत्म्याचाच, पण तो आनंद विषयाचा मानतो. बरोबर आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे? बरोबर आहे. मग आता ज्यांना आत्मा आनंदरूप आहे हे माहीत नाही असे अज्ञानी लोक विषय प्राप्तीची इच्छा करतात. त्यांना विषय प्राप्तीची इच्छा होते आणि विषय प्राप्त करून मग त्यापासून आनंद मानतात. बरोबर आहे. मग तसं जे ज्ञानी आहेत, ज्यांना माहीत आहे की आनंद विषयात नाही, आनंद आत्म्यातच आहे. आनंद कशात आहे? आत्म्यातच आहे. आत्माच आनंदरूप आहे असं ज्यांना ज्ञात आहे, म्हणजे जे आत्मज्ञानी आहेत, अशा आत्मज्ञानी पुरुषांना विषय प्राप्तीची इच्छा होते का? सांगा. तुमच्या लक्षात व्हावं मी काय म्हणतोय ते. अज्ञानी जे आहेत त्या अज्ञान्यांना तर विषयाच्या प्राप्तीची इच्छा होतेच होती, कारण त्यांना काय वाटतंय की विषयातच काय वाटतंय? आनंद वाटतंय, विषयातच सुख आहे असं वाटतंय आणि विषयातच सुख आहे असा त्यांना भ्रम असल्यामुळं अज्ञानी लोकांना विषयाप्राप्तीची इच्छा होते आणि विषय प्राप्त झाल्यावर विषयापासून ते आनंद मानतात. हे खरं आहे. पण माझा मुद्दा आता पुढं असा आहे, शिष्य म्हणतो की अज्ञानाचं जाऊ द्या, पण अज्ञान्यांना जसं विषयाची प्राप्तीची इच्छा होते आणि विषय प्राप्त झाल्यावर ते विषय प्राप्तीपासून जसा आनंद मानतात, तसं जे ज्ञानी पुरुष आहे, ज्यांना माहीत आहे की आत्मा आनंदरूप आहे, आत्म्यातच आनंद आहे असं ज्यांना ज्ञात आहे, म्हणजे असे जे ज्ञानी आहेत, अशा ज्ञानी पुरुषांना विषयाच्या प्राप्तीची इच्छा होते का? सांगा. आणि त्यांनी जर विषय प्राप्त करून घेतला अनुकूल विषय, तर त्या अनुकूल विषयापासून त्यांना आनंद होतो का ते सांगा. मी शंका याच्यासाठी केली, शिष्य म्हणतोय शंका करण्याचं कारण हे आहे की जसं अज्ञानी लोकांना विषयाची इच्छा होते, म्हणजे विषय प्राप्तीची इच्छा होते आणि ते प्रयत्न करतात आणि विषय प्राप्त झाला की त्यांनाच ते आनंदी होतात, हे जसं अज्ञानाच्या बाबतीत दिसतं, तसं स्वतःला ज्ञानी म्हणून घेणारे सुद्धा, ज्ञानी सुद्धा, त्यांना सुद्धा विषयाची प्राप्तीची इच्छा झाल्यासारखं दिसतं. ते सुद्धा विषय प्राप्ती करता खटपट करताना दिसतात आणि विषय प्राप्त झाल्यावर विषय बघून ते सुद्धा आनंदी झाल्यासारखे दिसतात. म्हणून मी तुम्हाला विचारलं की ज्ञानी पुरुषाला विषय प्राप्तीची इच्छा होते का? आणि विषय प्राप्त झाल्यावर त्यांना विषय प्राप्तीपासून विषय भोगापासून त्यांना आनंद होतो का? समजलं का? विचारण्याचा उद्देश काय? शिष्याला काय म्हणायचं ते? काय 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 म्हणायचंय की ज्ञानी पुरुषाला विषय प्राप्तीची इच्छा होते का? आणि होत असेल तर विषय प्राप्त झाल्यावर, अनुकूल विषय प्राप्त झाल्यावर त्या विषयापासून त्यांना आनंद होतो. आणि का शंका केली अशी? कारण अज्ञानाला जशी विषयाच्या प्राप्तीची इच्छा होती तशी ज्ञानी पुरुषाला विषयाची प्राप्तीची इच्छा होती असं दिसतंय. आणि अज्ञानी पुरुष जसा विषय प्राप्त झाल्यावर विषय भोगापासून आनंद मानतो, तसं ज्ञानी पुरुष सुद्धा विषय भोगून आनंद झाल्यासारखा दिसतोय, आनंदी झाल्यासारखं दिसतोय. म्हणून विचारलं की ज्ञानी पुरुषाला, म्हणजे आत्मा आनंदरूप आहे असं ज्याला ज्ञान आहे, अशा ज्ञानी पुरुषाला विषय प्राप्तीची इच्छा होते का? आणि विषय प्राप्त झाला त्याला आनंद होतो का त्या विषयापासून? समजते ना? बघा शिष्यानं शंका कशी केली बघा. शिष्य म्हणतो महाराज, आत्मा परमानंद रूप आहे असं ज्याला ज्ञान नाही, अशा आत्मविमुख पुरुषाला, म्हणजे अज्ञानी पुरुषाला अनुकूल विषयाची इच्छा आणि त्या विषय प्राप्तीपासून आनंद होतो असं सांगितलं. पण आत्मा परमानंद रूप आहे असं ज्याला ज्ञान आहे, म्हणजे जो ब्रह्मज्ञानी आहे, त्याला विषयाची इच्छा होते किंवा नाही ते सांगा. तसंच विषय प्राप्ती झाली असता त्याला आनंद होतो की नाही हे कृपा करून सांगा. हो, शंका येण्याचं कारण एवढंच आहे की ज्ञानी पुरुषांना सुद्धा अज्ञानी आत्मविमुख पुरुषाप्रमाणेच व्यावहारिक विषयाची इच्छा व विषय प्राप्तीपासून आनंद झाल्याचं काय होतंय? दिसतंय. म्हणून आम्हाला शंका आहे. तुम्ही सांगा.
अशी शंका केल्याच्या नंतर आता श्रीगुरु उत्तर देतात, हे बाबा, अरे जसं अज्ञानी पुरुषाला विषयाची इच्छा होते का नाही, तसं ज्ञानी पुरुषाला सुद्धा विषयाची इच्छा होत असते तिच्या प्रारब्धाने. कशी? जसं अज्ञानी पुरुष विषयाची इच्छा करतो, विषय प्राप्तीची इच्छा करतो, तसं ज्ञानी पुरुष सुद्धा विषय प्राप्तीची इच्छा करतात. लक्षात लागलं का? आणि अज्ञानी जसं विषय प्राप्त झाल्यावर त्या विषय भोगाने आनंदी होतात, तसंच ज्ञानी पुरुष सुद्धा विषय प्राप्त करून विषय भोगल्यानंतर आनंदी झाल्यासारखं दिसतात. नाही असं नाही, दिसतात. मग काय फरक झाला? अरे फरक असा आहे, ज्ञानी पुरुषाला जरी विषयाची इच्छा झाली किंवा जरी त्याने विषय भोगला तरीही त्याचा आत्मविमुखपणा कायम नसतो. ऐका, त्याला ज्ञान असतं. काय ज्ञान असतं? ज्या वेळेला ज्ञानी पुरुष विषय भोगीत असतो त्या काळामध्ये सुद्धा त्याला माहिती असतं की आपण जो आनंद उपभोगतोय हा आनंद विषयाचा नसून हा आनंद कशाचा आहे? आत्म्याचा हा आनंद आहे, हे त्याला त्यावेळेला ज्ञात असतं. कळलं का? आणि अज्ञानी मात्र तो आनंद कशाचा समजत असतो? विषयाचा समजत असतो. आणि ज्ञानी पुरुष तो आनंद विषयाचा समजत नाही, तो आनंद कशाचा समजतो? आत्म्याचा आनंद समजतो. हा फरक आहे दोघांमध्ये. समजते का? आणि सततच आत्माकार वृत्ती ज्ञानाची तरी कशी काय राहील? कारण सतत जर आत्माकार वृत्ती राहिली, तुम्ही व्यवहारातच नाही आला, विषय प्राप्तीकडे जेवणासाठी वगैरे तुम्ही गेलाच नाही, तर मग त्याचा शरीर निर्वाह तरी कसा होईल का? शरीर निर्वाहही होणार नाही. म्हणून आत्मविमुखपणा आत्मज्ञानी पुरुषाला सुद्धा असतो, पण तो कायम नसतो, तेवढ्या पुरता असतो. प्रारब्धानं त्याला भोगाची इच्छा होत असते आणि प्रारब्धानं भोगाची इच्छा झाली तेवढ्या पुरते त्याला काय होतं? आत्मविमुखपणा होतो. आत्माकार वृत्ती नष्ट होऊन तो वृत्ती बाहेर येते, विषयाकडे जाते, विषय प्राप्ती करून घेतो. पण हे जरी करत असला, विषय भोगी जरी असला, तरी त्याच्यातून होणारा आनंद हा विषयाचा नाही, तो आत्म्याचा आनंद आहे, हे त्याचं ज्ञान कायम असतं. आणि अज्ञानी मात्र तो आनंद विषयाचाच आहे असं समजत असतो. कशा समजत असतो? विषयाचा. म्हणून ज्ञानी पुरुषांनी कितीही विषय भोगले तरी तो आनंद विषयाचा नाही, आत्म्याचा आनंद आहे असं मानित असल्यामुळं विषय भोगाच्या काळामध्ये सुद्धा तो समाधीस्थच असतो. त्याला समाधीच असते ज्ञानी पुरुषाला. समजलं का? आत्मा स्वं गिविजा मती सहचरा प्राणा शरीर गृहम पूजाती विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती. चला, आत्मज्ञानी पुरुषाचा महिमा आहे सगळा. तू म्हणतोस त्याप्रमाणे ज्ञात्यात नाही, अज्ञानी जीवाप्रमाणे विषयाची इच्छा आणि विषय प्राप्तीपासून आनंद होतो हे खरंय. पण आत्मविमुखपणा अज्ञानाचाच असतो असं नाही, ज्ञात्याचाही दिसतो. फक्त फरक एवढाच आहे की अज्ञानाचा आत्मविमुखपणा सदोदित असतो आणि ज्ञात्याचा फक्त व्यवहार कालापुरता काय असतो? आत्मविमुखपणा असतो. सदैव आत्माकार वृत्ती जर राहील तर ज्ञात्याचं भोजनाने व्यवहार होणार नाहीत. पण त्याबरोबर हेही लक्षात ठेव की ज्या काली ज्ञात्याला विषयानंद प्राप्त होतो त्या काली सुद्धा विषयापासून होणारा आनंद विषयाचा नाही, तो आत्मानंदाचा आहे. असा त्याचा आत्मानंदाविषयी काय असतो? निसंदेह बोध असतो. ज्याप्रमाणे आता इकडे बघा, दृष्टांत दिला. एक नाटक आहे, नाटकामध्ये सगळे पुरुषच आहेत. मग त्या नाटकामध्ये एक पुरुष राजा झालेला असतो. नाटक आहे, नाटकात राजा झालेला आहे. आणि दुसरे दोन पुरुष, त्याच्या राजाला दोन बायका असतात. त्या बायकाचा वेश पण कोणी घेतलाय? त्या पुरुषानेच घेतलाय. म्हणजे त्या दोन पुरुष राण्या झालेत.
2 राण्या, बाकीचे सगळे पुन्हा दास दास्या मंत्रिमंडळ अमक सेनापती विनापती सगळे पुरुष. नाटक चालू आहे. पण नाटक चालू असताना नाटक चालू असताना त्या राजाच्या ज्या राण्या आहेत, त्या राण्या जे आहेत ते पण पुरुषच आहेत. पुरुषांनी राणीचा वेश घेतलेला आहे. पण त्याच्यातल्या एका पुरुषाला भ्रम झाला की मी राजाची राणी आहे, हे राज ऐश्वर्य सगळं खरं आहे. मग असं जिला भ्रम झालेला आहे मी राणी आहे आणि हे राज ऐश्वर्य मला पाहिजे, असं तिला काय होतं, भ्रम होतो. आणि मग तिला ते राज ऐश्वर्य प्राप्त झालं. दास दासी तिची सेवा करतात, आमक करतात त्या राणीची. आणि मग तिला वाटतं हे सगळं खरं आहे. आणि मग ती आनंदित होते. ती कशाने आनंदित होते, त्या दासदासीनं केलेली सेवा, त्या सेवेनं ती काय होते, खुश होत असते, आनंदित होत असते. दुसरा एक पुरुष आहे, ती पण राणीच आहे, ती सुद्धा काय राणीच आहे. राणी तिला पण राजाईश्वराची इच्छा होते. नाटक पाहताना आपल्याला जसं दिसतं तिला सुद्धा राजाईश्वराची इच्छा असं दिसतंय. मग तिलाही दासदासी वगैरे ते सगळे राजाईश्वरी प्राप्त होते. दासदासी असतात, सेवा करतात, सगळे राजाईश्वरी प्राप्त होते. आणि ती सुद्धा राजाईश्वरी भोगून त्या पहिल्या राणीसारखी ती पण खुश झाल्यासारखी दिसते. पण तिला भ्रम झालेला नसतो. ती जरी राजाईश्वरी भोगीत असली, भोगताना दिसत असली, तरी सुद्धा मनामध्ये निश्चय असा असतो की मी राणी नाही, मी पुरुष आहे. आणि हे सगळं जे आहे, हे सगळं काय, हे सगळं माझा नटवेश आहे की नाही, नटकृती आहे, त्याचा सगळा आनंद तू भोगत असते. समजलं का? म्हणजे हे राज ऐश्वर्य, ही राणी आहे, हे सगळे दासदासी, हे खोटं आहे असं मानित असतं. आणि ती आनंद कशात उपभोगत असते, काय आपण वेशधारण केला, काय आपण नटाप्रमाणे काम करतो, काय की नाही, त्याचा ते आनंद उपभोगत असते. पूर्वी नाटक करायचे लोक. नाटक काय केलं, राम वनवासात गेला, एक जण राम झालेला, एक जण सीता झालेला, एक जण लक्ष्मण झालेला, मग एक जण रावण होतो, आणि मग एक जण जटायू होतो, आहे की नाही. आणि मग ते नाशिकमध्ये पर्णकुटीमध्ये असताना राम आणि लक्ष्मण जातात शिकार करायला ते हरणाच्या मागे, आहे की नाही. आणि मग तिथे एकटी सीता असते ते पर्णकुटीत, मग तिथं रावण येतो, सीतेला उचलतो, सीतेला उचलून घेऊन जातो. मग ती शोक करायला लागती, हे लक्ष्मण भैया, हे राम प्रभू, आधी रडती, शोक करती सीता, नाटकात, आहे की नाही. आणि मग ती सीता, रावण सीतेला घेऊन चालला, ती रडत असती, डोळ्यातून पाणी काय येतं, रडत काय असती. तिला पाहून, तिचा शोक पाहून बसणाऱ्या बाया, नाटक बघायला बसलेल्या बाया, माणसं, ती बी रडायला रडत नाही का. आणि माणसं रडायला लागलेले बघितले की वरून ती सीता रडत असते, पण आतून तिला आनंद होत असतो. आनंद काय आपण अभिनय करतोय, आहे की नाही. लोक रडायला लागले म्हणून ती खुश होत असते. पण तसा ज्ञानी पुरुष असतो. विषय भोगताना वरून दिसतो, जसं नाटकात ती रडायला लागली दिसती वरून सीता, पण आतून मात्र आपल्या अभिनयाचा आनंद उपभोगत असतो. तसं ज्ञानी पुरुष विषय प्राप्तीची इच्छा त्याला होते, विषय भोगतानाही दिसतो, आणि विषय बघून ते विषय बघून आनंदी झाल्यासारखा दिसतो. पण तो आनंद आत्म्याचा हेतू म्हणत असतो, तो विषयाचा आनंद म्हणत नाही. तो समजतंय का, काय माहिती समजते बघा. ज्याप्रमाणे एखाद्या नाटकात एका राजाच्या 2 वेशधारी स्त्रिया आहेत, त्यातील एकीला हा राजा व मी त्याची स्त्री व हे सगळं राजेश्वरी सत्य असा भ्रम झाला. दुसऱ्या वेशधारीला हा राजा मी त्याची स्त्री व हे राजेश्वरी सर्व मिथ्या असून मी पुरुष आहे असा निश्चय आहे. पण जोपर्यंत तो नाटक व्यवहार चालू आहे तोपर्यंत दोन्ही राज स्त्रियांना राजेश्वरी भोगाची इच्छा व भोगापासून होणारा आनंद सारखा दिसतो की नाही. फरक इतकाच की भ्रम असलेल्या वेशधारीला हा राजभोगाचा आनंद आहे असं वाटणार, व भ्रमरहित वेशधारी हाही राजभोगाचाच आनंद भोगीत आहे असं आपल्याला दिसलं तरी त्या भ्रमरहित वेशधारीला किंवा त्या भ्रमरहित वेशधारीचा निश्चय हा आनंद राजभोगाचा नाही, माझ्या नट वेशकृतीचाच आनंद आहे असा असतो.
व पाहणारे ज्ञाते तसं समजतात. त्याचप्रमाणे प्रारब्ध बलानं भोगाची इच्छा व आनंद अज्ञानाप्रमाणे ज्ञात्याला होताना दिसतात. समजते का? अज्ञानाप्रमाणे ज्ञात्याला भोगाची इच्छा आणि आनंद झाल्याचा दिसतो, पण हा आनंद विषयाचा नसून आत्म्याचाच आहे असा त्याचा निश्चय असतो. म्हणून ज्ञात्याला विषय भोगकाली समाधी असते असं वेदात सांगितलेलं आहे. या विषयाचा विचार विस्तारपूर्वक पुढे 6व्या तरंगात आम्ही करणार आहोत. त्यावेळी जास्त खुलासा होईल. पण ज्ञानी असो की अज्ञानी असो, त्याला विषयापासून होणारा आनंद खुद्द विषयाचा नसून तो आत्मानंदच असतो हे निश्चित आहे. पण मग कुणी का असणार, ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो, विषयभोगाच्या काळामध्ये जो आनंद होतो तो आनंद कुणी असला, ज्ञानी असला किंवा अज्ञानी असला, तो आनंद विषयाचा नसतो, कशाचा असतो? आत्म्याचाच आनंद असतो. अज्ञानी सुद्धा विषयभोगामध्ये जो आनंद बघतो आत्म्याचाच असतो, ज्ञानी सुद्धा आत्म्याचाच भोगत असतो. फक्त अज्ञानाला माहीत नसतं की हा आत्मानंद आहे, आणि ज्ञानाला माहिती असतं की हा आनंद कशाचा आहे? आत्मानंद आहे. बरं? ओम शांती शांती शांती.